पटण्यात शिक्षणाच्या मंदिरात गोळीबाराचा थरार, खान सरांच्या अंगरक्षकाने झाडल्या गोळ्या, त्या एका व्हिडिओने उडवली संपूर्ण देशात खळबळ. सविस्तर सांगतो. बिहारमधील पटना हे शहर IAS, IPS, रेल्वे आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ओळखलं जातं. याच पटण्यात देशभरात प्रसिद्ध असलेले खान सर यांचं खान ग्लोबल कोचिंग सेंटर आहे. खान सर हे त्यांच्या शिकवण्याच्या सोप्या, रंजक आणि अनोख्या पद्धतीमुळे संपूर्ण भारतात लोकप्रिय आहेत. पण याच शिक्षणाच्या मंदिरात अचानक तोडफोड, दगडफेक आणि चक्क गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. सुरुवातीला खान सरांनी दुसऱ्या कोचिंग सेंटरवर आरोप केले, पण आता एका नवीन व्हिडिओने या प्रकरणाला वेगळेच वळण दिले आहे. ज्ञानबिंदू अकादमीने एका व्हिडिओ शेअर करून असा दावा केला आहे की खान सरांच्या स्वतःच्याच अंगरक्षकाने म्हणजेच त्यांच्याच बॉडीगार्डने हा गोळीबार केला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, याची सुरुवात झाली तरी कुठून? चला तर मग या संपूर्ण प्रकरणाचा मुळापासून आणि अत्यंत सोप्या भाषेत सविस्तर आढावा घेऊया. आजच्या बातमीचे लेखक आहेत नील सोनार. तर मित्रांनो, ही संपूर्ण घटना 2 जूनच्या रात्री घडली. पटना येथून मुसल्लापूर हाट हा परिसर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असलेला भाग आहे. याच परिसरात खान सरांचं कोचिंग सेंटर आहे. प्राप्त माहितीनुसार 2 जून रोजी रात्री साधारणतः 10 वाजण्याच्या सुमारास अचानक या परिसरात मोठी दंगल उसळली. काही अज्ञात लोकांनी खान सरांच्या कोचिंग सेंटरच्या बाहेर अचानक प्रचंड गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या गोंधळाचं रूपांतर तोडफोड आणि दगडफेकीत झालं. शेकडो विद्यार्थी आणि स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. संतप्त जमावाने कोचिंग सेंटरचे मुख्य गेट तोडले, खान सरांचे बाहेर लावलेले मोठे पोस्टर फाडण्यात आले आणि परिसरातील शांतता पूर्णपणे भंग पावली. याच गोंधळात अचानक गोळीबाराचा सुद्धा आवाज आला आणि परिसरात एकच धावपळ उडाली. कोण कुठून दगडफेक करतंय आणि गोळ्या कोण चालवतंय हे अंधारात कुणालाच समजत नव्हते. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी खान सरांनी स्वतःच माध्यमांसमोर आले आणि त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले. खान सरांनी असा दावा केला की त्यांच्या कोचिंग सेंटरवर अचानक हल्ला करण्यात आला आणि त्यांच्या डोळ्यासमोरच अंदाजे 10 गोळ्या झाडण्यात आल्या. याच वेळी त्यांनी थेट त्यांच्या जवळ असलेल्या ज्ञानबिंदू GS अकॅडमीवर निशाणा साधला. खान सरांचं म्हणणं होतं की मी गरीब आणि सामान्य घरातील विद्यार्थ्यांना अत्यंत कमी शुल्कात दर्जेदार शिक्षण देतो आणि माझी हीच गोष्ट परिसरातील इतर कोचिंग सेंटर्सला आणि विशेषतः ज्ञानबिंदू अकादमीला खटकत होती. माझ्यामुळे त्यांचं व्यावसायिक नुकसान होत असल्याने त्यांनी माझ्या कोचिंग सेंटरवर हा भ्याड हल्ला घडवून आणला. खान सरांच्या या विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली. खान सरांना मानणारा मोठा विद्यार्थी वर्ग रस्त्यावर उतरून विरोध करण्याच्या तयारीत होता आणि परिसरात तणाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. खान सरांच्या या गंभीर आरोपानंतर ज्ञानबिंदू अकादमी गप्प बसली नाही. त्यांनी थेट एक 38 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या एका व्हिडिओने संपूर्ण प्रकरणाला एक अतिशय नाट्यमय वळण दिलं. ज्ञानबिंदू अकादमीने दावा केला की त्यांच्याकडून कोणताही हल्ला झालेला नाहीये, उलट खान सरांचा स्वतःचा सुरक्षा रक्षकांनीच ह्या गोळीबार केलाय. या 38 सेकंदाच्या कथित व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की कोचिंग सेंटरच्या बाहेर अनेक लोक जमा झालेत. प्रचंड गोंधळ सुरू आहे आणि याच गर्दीत एक व्यक्ती आपल्या हातातील बंदूक लोड करतोय आणि गोळीबार करतो. गोळीबार करणारी ही व्यक्ती खान सरांचाच अंगरक्षक म्हणजे सिक्युरिटी गार्ड असल्याचं ज्ञानबिंदू अकादमीकडून ठामपणे सांगण्यात आलंय. आता या व्हिडिओमध्ये खान सरांचे फाटलेले पोस्टर, तुटलेले गेट आणि खाली पडलेला एक बिहार पोलीस सन्मान सोहळ्याचा बॅनर सुद्धा दिसत आहे आणि यामुळे खान सरांच्या दाव्यांवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाल्यानंतर बुधवारी खान सर पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले, पण यावेळी त्यांचे सूर पूर्णपणे बदललेले होते. त्यांनी स्वतःहून गोळीबाराबाबतचे आपल्या आदल्या दिवशीचे विधान मागे घेतले. खान सर माध्यमांना म्हणाले की ज्यावेळी हा सर्व प्रकार घडला त्यावेळी परिस्थिती अत्यंत तणावपूर्वक होती. बाहेर नेमके काय सुरू आहे हे मला आतून काही समजत नव्हते. माझ्या सुरक्षा रक्षकाने आत येऊन मला जे सांगितलं तेच मी घाईघाईने माध्यमांसमोर बोललो. सुरक्षा रक्षकाने मला गोळीबार झाल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे मी तसा दावा केला होता. तसेच आता पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करीत असून आपण पोलिसांच्या तपासावर पूर्णपणे समाधानी आहोत, असे सुद्धा खान सरांनी स्पष्ट केले. पटण्यातील मुसल्लापूर हाट परिसर हा विद्यार्थ्यांचं मुख्य हब मानलं जातं. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो विद्यार्थी इथे मोठी स्वप्न घेऊन येतात.
या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड दहशत होती. कोचिंग सेंटर्सच्या या वर्चस्वाच्या लढाईमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्येच जर अशा प्रकारची हाणामारी आणि बंदुकांचा वापर होत असेल तर विद्यार्थ्यांनी कोणावर विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल आता पालक आणि सामान्य नागरिक विचारत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला असून विद्यार्थ्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. सध्या बिहार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत. तो व्हायरल झालेला 38 सेकंदाचा व्हिडिओ नेमका कुणी काढला, व्हिडिओमध्ये गोळीबार करणारी व्यक्ती खरंच खान सरांचा अंगरक्षक आहे की दुसरं कोणी आहे, आणि मुळात या दंगलीची आणि तोडफोडीची सुरुवात नेमकी कुणी आणि का केली, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं काम पोलीस करत आहेत. दोन्ही कोचिंग सेंटर्समधील व्यावसायिक स्पर्धेतून हा सर्व प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तर मित्रांनो, खान सर हे केवळ एक शिक्षक नसून ते लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठा आधार सुद्धा आहे. आणि त्यामुळे त्यांच्याशी जोडलेला हा वाद अत्यंत संवेदनशील बनला आहे. सुरुवातीला प्रतिस्पर्धी कोचिंग सेंटरवर आरोप करणे आणि दुसऱ्याच दिवशी स्वतःचेच विधान मागे घेणे, या सर्व घटनाक्रमाने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. आता पोलिसांच्या अंतिम तपासातच अहवालानंतर स्पष्ट होईल की या कोचिंग वॉरमध्ये खरोखरच गोळी कोणी झाडली होती आणि यामागचा मुख्य सूत्रधार कोण होता. तोपर्यंत या प्रकरणाची चर्चा देशभरात सुरूच राहील. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बोल एमएचला सबस्क्राईब करा.